नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण काश्मीरी गोड पुलाव तयार करूया. हा गोड पुलाव तयार करण्यासाठी 1 वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत. तांदळाचे वजनी प्रमाण 1/2 किलो असे आहे. हे तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवूया. आता अर्धा तास पूर्ण झाला आहे. या तांदळातील पाणी मी बाहेर काढते. या तपेल्यात 2 ते 3 तांबे पाणी घातले आहे. आता आपण हे स्वच्छ धुतलेले तांदूळ घालूया. तांदूळ घालून एकदा डावाने ढवळूया. यामुळे हे तळाला चिकटत नाहीत. गॅसवर मोठ्या आचेवर हे तांदूळ आपण शिजवायचे आहेत. हे तांदूळ शिजताना 4 ते 5 लवंगा घातल्या आहेत. यामुळे भाताला छानसा सुगंध येईल. आता या तपेल्यावर झाकण ठेवले आहे. आता काही वेळ झाला आहे. आपण तांदूळ शिजलेत का बघूया. हे बघा, हा तांदूळ आता बऱ्यापैकी शिजला आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. हा तयार झालेला भात आपण वाळवूया. आता हे तपेले या पद्धतीप्रमाणे उपडे ठेवूया. यामुळे भातातील असलेले अधिक पाणी खाली असलेल्या भांड्यात पडते आणि आपल्याला मोकळा भात तयार मिळतो. अर्धी वाटी चिरलेले सुके खोबरे, थोडेसे बेदाणे, थोडे काजू, याबरोबरच खजूरसुद्धा चिरून घेतला आहे. या 3 लहान वाट्यांमध्ये मी लाल, हिरवा आणि केशरी खाण्याचा रंग घेतला आहे. जाड तळाची कढई गॅसवर ठेवली आहे. यामध्ये 4 मोठे चमचे तूप घालूया. या तुपामध्ये आपण सुका मेवा परतून घेऊया. आता भात वाळवून 10 ते 15 मिनिटे झाली आहेत. हा आपला मोकळा भात आता तयार आहे. हा तयार झालेला मोकळा भात आपण परातीमध्ये काढून घेऊया. आता सुकामेवा मी चांगला परतून घेतला. आता याच कढईमध्ये 1 वाटी साखर घातली आहे. यामध्ये पाव वाटी पाणी घातले आहे. साखर विरघळेपर्यंत आपण एकसारखे ढवळूया. या 3 वाट्यांमध्ये अगदी थोडे थोडेसे दूध घातले आहे. आता आपले 3 रंग तयार आहेत. हे रंग तुम्ही नाही वापरले तरी चालेल. हे बघा, साखर आता चांगली विरघळली आहे. हे साखरेचे पाणी थोडेसे चिकट होईपर्यंत आपण गरम करायचे आहे. अगदी पाक असा तयार करायचा नाहीये. आता हे साखरेचे पाणी थोडेसे चिकट असे तयार झाले आहे. आता आपण शिजवलेला भात यामध्ये घालायचा आहे. आता अलगद हाताने मिसळूया. 2 ते 5 मिनिटे गरम करूया.
आता साखरेतील पाणी आटले आहे. आता आपण या भातावर तुपात तळलेला सुकामेवा घालूया. हे तिन्ही रंग थोडे थोडे घालूया. पुन्हा एक वाफ देऊया. आता या गोड भाताला मी एक वाफ दिली. आता आपला काश्मीरी गोड पुलाव तयार आहे. हा चवीला मस्तच लागतो. एक वाटीभर डाळिंबाचे दाणे घेतले आहेत, ते या पुलाववर घालूया. याबरोबरच तुम्ही चेरी, टुटी फ्रुटी, चिरलेल्या सफरचंदाचे तुकडे घालू शकता. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.